व्हॉइस विस्टा पॉडकास्ट वेंचर बाय पूजा प्रसून। नाशिक मधले जे रुग्ण होते त्यांना आउट ऑफ नाशिक जावं लागायचं, तर त्या सगळ्या सुविधा सुद्धा तुम्ही रामुळे हॉस्पिटलमध्ये देतात आहात. तर हे जे टॅगलाईन जी झालेली आहे की डोळे म्हटले की रामुळे, बरोबर. आमच्याकडे काही अशी पेशंट येतात की त्यांची आर्थिक परिस्थिती नसते, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा आरोग्य विमा घेण्याची त्यांची आर्थिक कुवत नसते. असे जे पेशंट आमच्याकडे येतात त्यांना मग आम्ही आमच्या हेल्थ फाउंडेशन आणि महात्मा फुले आरोग्य योजना ह्या योजनांमार्फत आम्ही त्यांना ह्या ट्रीटमेंट अल्प दरात किंवा अगदी निःशुल्क दरातही त्यांना ह्या ट्रीटमेंट देतो. जर आपल्याला जर कमी दिसत असेल तर आपण त्याच्यावरती उपचार करणं टाळतो. काही काचबिंदू सारखे असे आजार आहेत की ज्याच्यामध्ये जर आपण उपचार हे वेळेत नाही केले तर तो आपल्याला डोळ्यांवर अशा काही प्रकारे आपल्याला डोळ्यांवर त्याच्या इजा होतात की जे आपण परत भरून नाही काढू शकत. ट्रीटमेंट आपण देतो त्याच्याने आपण राहिलेली जी दृष्टी आहे ती वाचवू शकतो, त्यांची दृष्टी जाऊ नये. ओके, ह्याबद्दलही आम्ही प्रयत्न करत असतो आणि हा एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही आमच्या हॉस्पिटल तर्फे एक सामाजिक बांधिलकी म्हणून ह्या गोष्टी करतो. The Voice Vista Media House by Pooja Prasoon present a podcast series titled as डोळ्यांवर बोलू काही. मी आपली होस्ट आणि दोस्त शिल्पा. डोळे म्हटलं की रामुळे अशी संकल्पना देणारे रामुळे आय हॉस्पिटलचे संचालक आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित रामुळे. लाखो रुग्णांना नवी दृष्टी देण्याचं महत्वपूर्ण कार्य ज्यांच्या हातून घडतंय त्यांच्यासोबत डोळ्यांवर बोलू काही. हल्ली डोळ्यांच्या विविध समस्यांनी ग्रासलेले किंवा दृष्टीहीन अशा लोकांच्या जीवनात प्रकाशाचा किरण ठरत आहेत डॉक्टर अभिजित रामुळे. गेले 20 वर्ष ते अविरतपणे नेत्रचिकित्सा या क्षेत्रात सेवा देत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील डोळ्यांच्या सर्व सुविधा असलेलं एकमेव आरोग्य दालन रामुळे आय हॉस्पिटल सुरू केलंय. म्हणूनच डोळे म्हटलं की रामुळे असा दृढ विश्वास आपल्यामध्ये निर्माण झालाय. रामुळे आय हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फॅको, मोनोफोकल, ट्रायफोकल, रेटिनोपॅथी उपचार व शस्त्रक्रिया, लॅसिक लेझर शस्त्रक्रिया म्हणजेच अर्थातच चष्म्यापासून मुक्तता, बुबुळाचे विकार, आय बँक आणि आय ट्रान्सप्लांट, तिळरेपणाची शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतींच्या सर्जरीज, डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांचे नेत्रविकार अशा विशेष सुविधा आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यासोबतच सर्व प्रकारच्या कॅशलेस मेडिक्लेम सुविधा आणि शासकीय कर्मचारी योजना जसे CGHS, MSEB, HAL, FCI, ISP, CNP आणि दारिद्र्य रेषेखालील रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना इत्यादी योजनांची संलग्नता आहे. तसंच रामुळे हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून अवेअरनेस कॅम्प, चेकअप कॅम्प, ऑपरेशन कॅम्प आदी उपक्रम राबवले जातात, ज्या माध्यमातून या सगळ्या सुविधा आपल्या दारापर्यंत उपलब्ध करून दिल्या जातात. जर आपणही डोळेदुखी, डोळ्यांचे उपचार, चष्मा लावण्याच्या या कटकटीने त्रास्त असाल तर आपल्यासाठी कस्टमाइज लेन्स सुद्धा तयार करून हवी असेल तर डॉक्टर रामुळे यांचे अनुभव संपन्न विचार आपण सगळ्यांनी नक्कीच ऐकायला पाहिजे. आपली सौंदर्य सृष्टी जोपासण्यासोबतच डोळे हे महत्वाचं काम करत असतात आणि म्हणूनच डोळ्यांचं सौंदर्य जपायचं असेल तर आजचा पॉडकास्ट आपल्यासाठी. चला तर मग आजच्या पॉडकास्टकडे वळूयात. डोळ्यांवर बोलू काही या आपल्या आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण भेटणार आहोत ज्यांनी डोळ्यांचं लाखो लोकांना सौंदर्य दिलं आणि ज्यांनी अनेक सर्जरी या यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. ते रामुळे आय हॉस्पिटलचे प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित रामुळे यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत. सर, आजच्या या पॉडकास्ट मध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर, रामुळे आय हॉस्पिटल आणि डोळे म्हणजेच रामुळे आय हॉस्पिटल हा एक अतूट असं नातं ज्याला निर्माण झालेलं आहे असं आपण म्हणतो. पण निश्चितच याच्या पाठीमागे काहीतरी वर्ष असतात, तपश्चर्या असते, त्याग असते आणि मग ही 20 ते 22 वर्षापूर्वीपासून जी तुमची संकल्पना सुरू झालेली आहे या तुमच्या संकल्पनेबद्दल काय सांगता येईल? हो,
मी नाशिकमध्ये मुंबईतून आल्यानंतर मी नाशिकमध्ये विविध संस्थांमध्ये काम केलं. मेडिकल कॉलेज, सिव्हिल हॉस्पिटल, देवळाली कॅम्पमध्ये असलेलं संतकृपा हॉस्पिटल, अशा ठिकाणी मी 3 वर्ष काम केलं. आणि नाशिकमध्ये काम केल्यानंतर मला असं आढळलं की नाशिकमधून खूप रुग्ण हे डोळ्यांच्या ह्या टर्शरी केअर म्हणजे ज्या क्रिटिकल सर्जरीज आहेत त्याच्यासाठी हे नाशिकमधून बाहेर जात होते. ते मुंबई, पुणे, इव्हन चेन्नई, हैदराबाद या शहरांमध्ये जात होते. आणि त्यावेळेला मला हे रिअलाइज झालं की आपल्याला ह्या सगळ्या ट्रीटमेंट नाशिकमध्येच अवेलेबल करून देणं हे गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने 2006 मध्ये 25 डिसेंबरला आम्ही रामोळे आय हॉस्पिटलची स्थापना केली. ओके. ज्या वेळेला रामोळे आय हॉस्पिटलची आम्ही स्थापना केली त्यावेळेला ते एक छोटंसं रोप होतं आणि तिथे आम्ही डोळ्यांच्या बेसिक सर्जरीज पासून आम्ही सुरुवात केली आणि हळूहळू आम्ही ग्रो व्हायला लागलो. आणि आमचा संकल्प असा होता की प्रत्येक वर्षी डोळ्यांचा नवीन नवीन एक उपचार हे आम्ही आमच्या हॉस्पिटलला उपलब्ध करून देणं आणि नवीन नवीन सुविधा नाशिककरांना देणं ह्या उद्देशातून आम्ही पुढे वाटचाल करायला सुरुवात केली. आणि आता आम्ही ह्या स्टेजला आलो की नाशिककरांना आम्ही डोळ्यांच्या संपूर्ण सुविधा ज्या आहेत ह्या देत आहोत. डोळे म्हटले की रामोळे ह्या उक्तीप्रमाणे आमच्याकडे डोळ्याच्या संपूर्ण फॅसिलिटीज ह्या आता आमच्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे इवलेसे रूप लावे आले दारे तयाचा वेलू गेला गगनावरी, अशा पद्धतीने 2006 पासून सुरू केलेलं काम आज 20-22 वर्ष झालेली आहेत. आणि सरांनी म्हटलं तशा पद्धतीने एकाच ठिकाणी सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया डोळ्यांच्या संदर्भातल्या, म्हणजे अगदी लहानातला लहान मुलं असो किंवा वयोवृद्ध असो, यांना सगळ्या रुग्णांना रामोळे हाय हॉस्पिटलमध्ये मिळत असतात. आणि सर तुम्ही एक छान उल्लेख केला की नाशिक मधले जे रुग्ण होते त्यांना आउट ऑफ नाशिक जावं लागायचं, तर त्या सगळ्या सुविधा सुद्धा तुम्ही रामोळे हॉस्पिटलमध्ये देतात आहात. तर हे जे टॅगलाईन जी झालेली आहे की डोळे म्हटले की रामोळे, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? आमचा हाच प्रयत्न होता की एका संपूर्ण अंडर वन रूफ डोळ्याच्या संपूर्ण सगळ्या ट्रीटमेंट्स आणि सगळ्या सर्व्हिसेस, सगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत ह्या नाशिककरांना उपलब्ध करून द्यायची. डोळे म्हटले की रामोळे हीच कल्पना आहे की आमच्याकडे कुठलाही डोळ्याच्या उपचारासाठी आलेला पेशंट जो आहे त्याला इतरत्र कुठेही जायची गरज नाही. आज आमच्याकडे जर तुम्ही बघितलं तर आमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे परिपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आमच्याकडे डोळ्यांचे उपचार त्याच्याबरोबर डोळ्यांच्या शस्त्रक्रिया पण होतात. त्याचबरोबर आमच्या हॉस्पिटलमध्ये नेत्रपिढी पण आहे, कॉर्नियल ट्रान्सप्लांट ऑपरेशन्स पण आम्ही तिथे करतो. प्लस डोळ्यांसाठी लागणारी फार्मसी, त्याच्यानंतर डोळ्यांसाठी लागणारं ऑप्टिकल, ह्या गोष्टी पण आमच्याकडे अवेलेबल आहेत. ज्या अलाइड सर्व्हिसेस लागतात, डोळ्यांच्या ऑपरेशनला काही टेस्ट करणं गरजेचं असतं, फिटनेस करणं गरजेचं असतं, ह्या ट्रीटमेंट्स ह्या गोष्टी पण आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रोव्हाइड करतो. याच्या व्यतिरिक्त ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये आम्ही मेडिक्लेम ट्रीटमेंट्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही सुविधा आहेत, CGHS आणि सेंट्रल FCI, ह्या सगळ्या सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहेत. तेच मला विचारायचं सर की आता तुम्ही जसं म्हटलात की एकाच छताखाली सगळ्या पद्धतीच्या सेवा सुविधा तुम्ही रुग्णांना तिथे देतात. मग आजचा जमाना जो आहे तो कॅशलेस आहे आणि समाजामध्ये राहत असताना सगळ्या घटकांशी आपल्याला संपर्क येतो. सो जे काही खास इकॉनॉमिकली बॅकवर्ड असतात तर त्यांच्यासाठी तुम्ही काही NGOsच्या माध्यमातून काही काम वगैरे आपलं सुरू आहे कसं? हो, आता आरोग्य विमा म्हणजे मेडिक्लेम ज्या ट्रीटमेंट्स आहेत ह्या ट्रीटमेंट्स हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. कारण आता असं म्हटलं जातं की प्रत्येकाचा एक मेडिक्लेम हा असलाच पाहिजे. आणि जेव्हा तुमच्याकडे मेडिक्लेम असतो आणि त्या मेडिक्लेम असल्यानंतर जेव्हा तुम्ही आमच्याकडे ट्रीटमेंटला येता त्यावेळेला आम्ही तुम्हाला ती कॅशलेस सर्व्हिस ही देणं गरजेचं आहे. म्हणजे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तुम्हाला ऑपरेशनसाठी किंवा कुठल्याही उपचारासाठी कुठल्याही प्रकारचे तिथे पैसे भरावे लागत. इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ह्या सेवा आम्ही पेशंटला ह्या पुरवल्या जातात आमच्यातर्फे आणि त्या पेशंटला कुठल्याही प्रकारची त्याच्यामधून आर्थिक अडचण निर्माण होत नाही आणि त्या सुविधा ह्या पुरवल्या गेल्या जातात. हा एक सर्व्हिसचा पेशंटचा भाग आहे आणि हा पेशंटला खूप जास्त अधिकपणे मदत करत असतो. आणि ह्याच बरोबर आमच्याकडे काही अशी पेशंट येतात की ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा आरोग्य विमा घेण्याची त्यांची आर्थिक कुवत नसते. असे जे पेशंट आमच्याकडे येतात त्यांना मग आम्ही आमच्या हेल्थ फाउंडेशन आणि महात्मा फुले आरोग्य योजना ह्या योजनांमार्फत आम्ही त्यांना ह्या
ट्रीटमेंट अल्प दरात किंवा अगदी निशुल्क दरातही त्यांना ह्या ट्रीटमेंट देतो. क्या बात आहे. म्हणजे रसिक श्रोते हो, खास सांगावं असं वाटतंय की एकाच छताखाली सगळ्या ट्रीटमेंट असल्या तरी सुद्धा एनजीओच्या माध्यमातून आणि महात्मा फुले आरोग्य विमा याच्या माध्यमातून सुद्धा रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं रामुळे आय हॉस्पिटल आपल्या सुद्धा सेवेमध्ये आहे. सर, अजून एक विचारावं असं वाटतं की आपण आतापर्यंत अनेक रुग्णांवर यशस्वी असे उपचार केलेले आहेत, तर नाशिककरांना तुम्ही काय सल्ला द्याल की डोळ्यांच्या बाबतीत डोळ्यांचं आरोग्य कसं जपलं पाहिजे? डोळे आपले खूप महत्वाचं आपलं आहे, कारण आपण म्हणतो की दृष्टी असेल तर तुम्ही सृष्टी बघाल, आणि आपल्याला इतर कुठलाही जरी इतर अवयव जरी आपला कमी जास्त असला आणि त्यात जर आपल्याला दृष्टी नसेल तर आपण बघा की आपलं जीवन हे अंधकारमय होतं. आणि आपल्याला तो अंधकार जो आहे तो आपण जर एक साधा प्रयोग केला आणि 2 मिनिटं जर आपण डोळे मिटून बसलो किंवा डोळ्यावर पट्टी बांधून जर बसलो तर आपल्याला ते असंही होतं. बरोबर. आणि अशा रुग्णांना आम्ही ह्या ट्रीटमेंट्स प्रोव्हाइड करतो आणि त्यांच्या ज्या जीवनामध्ये जो काही अंधकार पसरलाय तो अंधकार आम्ही हा दूर करतो. तर नाशिककरांना मी ही गोष्ट सांगेन की तुम्हाला जर डोळ्यांबद्दल जर काही व्याधी असेल, डोळ्यांबद्दल काही तुम्हाला जर त्रास होत असेल तर ते गोष्टी तुम्ही ज्या आहेत ह्या तत्परतेने त्याच्यावर ट्रीटमेंट घ्या. तुम्ही तत्परतेने तुम्ही आमच्याकडे या आणि डोळ्यांच्या बाबतीत उशीर करू नका. कारण आपल्याकडे खूप गैरसमज आहेत की डोळ्यांना जर आपल्याला जर कमी दिसत असेल तर आपण त्याच्यावरती उपचार करणं टाळतो. काही काचबिंदू सारखे असे आजार आहेत की ज्याच्यामध्ये जर आपण उपचार हे वेळेत नाही केले तर तो आपल्याला डोळ्यांवर अशा काही प्रकारे आपल्याला डोळ्यांवर त्याच्या इजा होतात की जे आपण परत भरून नाही काढू शकत. काचबिंदू मध्ये जी ट्रीटमेंट आपण देतो त्याच्याने आपण राहिलेली जी दृष्टी आहे ती वाचवू शकतो, आपण परत रिव्हर्स नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे आपल्याला ह्या ट्रीटमेंट ह्या वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर आहे. मोतीबिंदूच्या बाबतीतही तेच घडतं की आपण ह्या ट्रीटमेंट खूप डिले करतो, कारण आपल्याकडे पूर्वीचा खूप समज असा आहे की मोतीबिंदू पिकल्याशिवाय ऑपरेशन करू नये. त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे सर. पण आता जेव्हा आपण डोळ्यांविषयी बोलू, काही हा एपिसोड जेव्हा करतो तेव्हा एक असं पण ऐकलं की तुम्ही खास असे मनोरंजनात्मक पण कार्यक्रम डोळ्यांवर बोलू काही ह्याचे करत असतात, तर त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात आम्हाला सांगा ना. डोळ्यांबद्दल सामाजिक अवेअरनेस निर्माण करणं हा आमचा त्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. लोकांना आम्ही डोळ्यांच्या विविध आजाराबद्दल माहिती देतो आणि तो अवेअरनेस निर्माण करतो, जेणेकरून कुठल्याही उपचारांमध्ये दिरंगाई नाही झाली पाहिजे. उपचार हे वेळच्या वेळी केले गेले पाहिजेत. आणि याच्यामध्ये आम्ही विविध संस्थांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे जे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत आणि बाकी विविध संस्था आहेत त्या संस्थांमध्ये आम्ही तिथे जातो. तिथे आम्ही हा कार्यक्रम करतो आणि हा कार्यक्रम करत असताना फक्त आपण एक मेडिकल आजारांबद्दल काही माहिती देतो असं न होता त्याच्यामध्ये लोकांचं वातावरण हे हलकं फुलकं राहावं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये काही छोटे छोटे विनोद, काही गाणी असं ऍड करतो आणि तो कार्यक्रम मग लोकांपर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोहोचतो आणि लोकही तो कार्यक्रम एन्जॉय पण करतात आणि त्याच्यातून ते माहिती घेऊन जातात. क्या बात आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, आयुष्य अजून रंगीबिरंगी करण्याचं काम हे डोळ्यांवर बोलू काही या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून रामुळे आय हॉस्पिटल करत आहे. श्रोते हो, तुम्हाला सुद्धा डोळ्यांसंदर्भातल्या काही त्रुटी असतील, काही जाणकारी असतील तर याच्या संदर्भात तुम्ही रामुळे आय हॉस्पिटलशी नक्की कन्सल्ट करू शकतात. सर, मला अजून तुम्हाला विचारावं असं वाटतंय की जे तुम्ही मगाशी म्हटलात की दारिद्र्य रेषेखाली असणारे जे घटक आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात, तिथे तुमचे कन्सल्ट जे आहेत ते सुरू असतात, तर त्या संदर्भात अजून काही आम्हाला ऐकेल? रामुळे हेल्थ फाउंडेशन तर्फे आम्ही रुरल एरियामध्ये, ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे आम्ही सुविधा आणि आम्ही उपचार तिथे करतो. आमचे काही सेंटर्स आहेत, जसं पेट्रोलला उमराळे आहेत, तिथे आम्ही जो काही तिथला आदिवासी भाग आहे त्याच्यासाठी आम्ही तिथे आमचे सेंटर्स वरती जाऊन आम्ही मोफत उपचार करतो. त्यांना आम्ही तिथे मोफत तपासणी करतो आणि त्यांना तिथे अवेअरनेस देतो. अशा नाशिकमध्ये आमचे वाडीवर, मिरवणे अशा ठिकाणी रुरल सेंटर्स आहेत, त्या ठिकाणाहून आम्ही अशा प्रकारच्या त्यांना सेवा देत असतो. जे दारिद्र्य रेषेखाली आहेत, जे कुठल्याही मेडिकल ट्रीटमेंट अफोर्ड करत नाही, त्यांना आम्ही फाउंडेशन तर्फे आणि महात्मा फुले योजनेमार्फत आम्ही त्यांना ट्रीटमेंट्स देतो. आणि आम्ही हे बघतो की
त्यांना डोळ्यांच्या कुठल्याही समस्या असतील तर त्यांचे वेळेत उपचार व्हावे आणि त्यांची दृष्टी जाऊ नये ओके. ह्याबद्दलही आम्ही प्रयत्न करत असतो आणि हा एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही आमच्या हॉस्पिटल तर्फे एक सामाजिक बांधिलकी म्हणून ह्या गोष्टी करतो. येस, क्या बात आहे. म्हणजे समाजामध्ये राहत असताना आपण समाजाचं काहीतरी ऋण देणं लागतो या दृष्टिकोनातनं रामोळे हॉस्पिटलचं हे जे कार्य आहे हे सुरू आहे. सर, अजून मला विचारावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही हे सगळं म्हटलात की एकाच छताखाली सगळ्या गोष्टी तुम्ही रुग्णांना देऊ इच्छितात, म्हणजे रुग्ण कुठेही जायला नको, तर ही जी कन्सेप्ट जी आहे या कन्सेप्ट विषयी अजून काय तुम्हाला सांगता येईल? हो, आज कसं आहे ना की आजचं आयुष्य प्रत्येकाचं जे आहे हे धक्काधकीचं आहे. प्रत्येक जण त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे. त्याला खूप ठिकाणी आपण जर सांगितलं की तुम्ही हे करा तर त्याच्याकडे आज तेवढा वेळ उपलब्ध नाहीये आणि प्लस प्रत्येकाची अशीच इच्छा असते आणि आमची पण अशीच इच्छा आहे की आमच्याकडे पेशंट त्याला आम्ही सगळ्या सुविधा ह्या आमच्याकडे उपलब्ध करून देतो. त्याच्यामध्ये आम्हाला त्या ज्या सुविधा उपलब्ध करून देतो त्याच्यामध्ये आम्ही आमच्या मनाप्रमाणे क्वालिटी कंट्रोल करतो आणि आम्हाला ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे आम्ही त्याच्यावर उपचार करू शकतो. ते स्टँडर्ड आम्ही मेंटेन करू शकतो आणि त्या दृष्टीने आम्ही ह्या सगळ्या सुविधा आमच्याकडे उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये पेशंट एकदा आमच्याकडे आला तर त्याच्या ओपीडी ट्रीटमेंट जे आहे त्याचं प्राथमिक तपासणी, त्याच्यानंतर त्याला लागणाऱ्या काही ऍडव्हान्स टेस्ट असतील त्या टेस्ट पासून अगदी शस्त्रक्रियेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. प्लस त्याला लागणारी जी औषधं आहेत ती आमच्याकडे आमच्या फार्मसीमध्ये उपलब्ध आहे. त्याला जर चष्मा ची गरज पडली तर चष्मा आमच्याकडे त्याला उपलब्ध होऊ शकतो. प्लस आमच्याकडे बाकीच्या सर्व्हिसेस आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत, जसं मेडिक्लेम आहे, त्याच्यानंतर CGHS सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या स्कीम्स आहेत, त्याच्यानंतर ESIC ज्या स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये हा नाशिकमध्ये खूप मोठा इंडस्ट्रियल एरिया आहे आणि तिथे खूप मोठा कामगार वर्ग आहे. त्या कामगार वर्गांना आम्ही कॅटर करतो की त्यांना त्यांच्या फॅसिलिटीज आम्ही आमच्याकडे समाजातल्या प्रत्येक घटकासाठी तुम्ही काम करतात. सर, तुम्ही आजपर्यंत एवढ्या यशस्वी अशा शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, एखादा किस्सा आमच्या सगळ्या रसिक श्रोत्यांना सांगू शकाल? हो, आता याच्यामध्ये तर अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत आम्ही खूप शस्त्रक्रिया केल्या, पण त्याच्यातली एक शस्त्रक्रियेचा किस्सा तुम्हाला सांगतो की माझ्याकडे एक दिवशी काही लोक आले आणि ते म्हणाले की आमचे आजोबा आहेत आणि त्यांना दिसत नाही आता, आणि ते म्हणाले की त्यांचं वय जे आहे ते 100 वर्ष आहे आणि 100 वर्षाचे आजोबा आहेत आणि त्यांना दिसत नाहीयेत, पण ते म्हणाले की त्यांची तब्येत चांगली आहे आणि आमची अशी इच्छा आहे की त्यांना थोडं दिसलं तर त्यांच्या ते डे टू डे ज्या काही गोष्टी आहेत त्या करू शकतील आणि ते आता थोडेसे दिसत नाही त्याच्यामुळे नर्वस व्हायला लागलेले आहेत, तर आपल्याला काय करता येईल का? तर त्यांना म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही त्यांना आमच्याकडे घेऊन या. ते आजोबांना ते घेऊन आले आणि ते आल्यानंतर मग आम्ही त्यांची तपासणी केली आणि आम्हाला असं आढळलं की त्यांना मोतीबिंदू आहे. आणि जेव्हा मी त्यांचे जे रिलेटिव्ह होते, त्यांची मुलं होती, त्यांना सांगितलं की आजोबांना मोतीबिंदू आहे आणि आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन करून त्यांना काही त्यांची दृष्टी जी आहे ती परत मिळवून देऊ शकतो, त्यावेळेला अनेक प्रश्न निर्माण झाले. मग त्यांचं ऑपरेशन करणं शक्य आहे का, त्यांचं फिटनेस मिळेल का? कारण 100 वर्ष म्हणजे एका वयाच्या विशिष्ट अशा टप्प्यावर हे सगळं ऑपरेशन करणं हा टास्क तुमच्यासाठीच मोठा असेल तेव्हा. पण सुदैवाने की रिलेटिव्ह पण समजूतदार होते आणि त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले, त्यांना फिटनेस मिळाला, त्या आजोबांचं आम्ही ऑपरेशन केलं आणि आश्चर्याची गोष्ट की ते चांगलं बघू शकत होते. आणि हे सगळं झाल्यानंतर 3 वर्षानंतर त्यांचे रिलेटिव्ह माझ्याकडे परत आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा वारले, त्यांचा मृत्यू झाला, पण त्यांनी मला आवर्जून ही गोष्ट सांगितली की त्यांचा जेव्हा मृत्यू झाला तोपर्यंत त्यांना दिसत होतं, ते आमच्यावर कुठल्याही प्रकारे अवलंबून नव्हते, त्यांचं जे काही रुटीन आहे ते सगळं ते करू शकत होते, लोकांशी संवाद करू शकत होते आणि ते आनंदी होते कारण त्यांना दिसत होतं. आणि हीच आमच्या कामाची पावती. क्या बात आहे, क्या बात आहे. खरोखर सर, म्हणजे एक दृष्टी देण्याचं काम, एक सौंदर्य देण्याचं काम हे रामोळे हॉस्पिटल करत आहे. आणि रसिक श्रोते हो, तुमच्या सगळ्यांचे सुद्धा खूप खूप आभार की तुम्ही सगळेजण आम्हाला जे भरभरून प्रेम देतात आहात. आणि डोळ्यांविषयी निश्चितच काही समस्या असेल तर डोळे म्हणजे रामोळे. तेव्हा भेटूया पुढच्या पॉडकास्ट मध्ये. थँक्यू. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर
ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने। गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान। डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने। साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को। प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।